सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला नुकतेच 3 वर्ष पूर्ण झाले आहेत। आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या 3 वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे। नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपातीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नेहमीच होत असते आणि यापुढेही होत राहील। यावेळी कल्याणी महिला सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्षा सुनीताताई मोडक यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या। नाशिक लोकशाही न्यूज यांचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न होत आहे आणि अतिशय आनंद होतो आहे की अख्ख्या परिवाराने कुठेतरी समाजाच्या बातम्या घराघरात पोहोचवणं आणि वडील आणि 2 मुलं यांनी हे चॅनल पुढे नेणं ही सोपी गोष्ट नाहीच आहे। तर आज बातमी कव्हर करणं, ऊन असो, वारा असो, पाऊस असो, यामध्ये जाऊन जेव्हा बातमी ते प्रदर्शित करता आणि घराघरातली बातमी प्रत्येक घरामध्ये पोहोचवता, तर ही खूप मोठी गोष्ट आहे। तर ही माझं फॅमिली मेंबर आहे आणि लोकशाही न्यूज, नाशिक लोकशाही न्यूज हे कोणाचं नाही तर माझंच आहे। त्यामुळे मी सगळ्या नाशिककरांना आणि जिल्ह्यातील, नाशिक जिल्ह्यातील सगळ्या घराघरातील बंधू आणि भगिनींना आवाहन करते की नाशिक लोकशाही न्यूज हे गेले 3 वर्ष खूप चांगलं काम करत आहे। तर प्रत्येकाने छोट्यातली छोटी बातमी जर असेल तर कल्पेश, संतोष आणि लचके सरांना फोन करून ती बातमी कळवावी, तर तुमच्या चांगल्या प्रकारे बातम्या प्रदर्शित होतील आणि आपण सगळे मिळून सपोर्ट केला तर नाशिक लोकशाही न्यूज ही अग्रगण्य उत्तर महाराष्ट्रात आहे तर आणखी पुढे जाईल। आणि अशा मी शुभेच्छा देते कल्याणी संस्थेच्या परिवारातर्फे। आणि आज ह्या वर्धापन दिनाला मंत येणं ही एक आशीर्वादाची आणि त्यांच्या पाठीवरती थाप आहे। तर खरंच मला आज अतिशय आनंद होतोय लचके परिवाराला शुभेच्छा देताना आणि अशीच त्यांची भरभराटी हो आणि चॅनल पुढे जाऊ देत, याच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते। इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।